हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आज आपण बघणार आहोत. दुष्यंत पूजाला झोपवून त्याच्या रूममध्ये येतो. कृष्णा बेडवर दुष्यंतची वाट बघत बसलेली असते. ती म्हणते, "अवं पूजा झोपली?" दुष्यंत विचारत असतो. कृष्णा म्हणते, "अवं कुठं हरवलात? एवढा कसला विचार करताय?" दुष्यंत म्हणतो, "गेले काही दिवस जो वेळ जे अटेन्शन तुला द्यायला पाहिजे मी ते पूजाच्याच वाट्याला जाते. मला कसं तरी वाटतंय गं, म्हणजे कळत नाही सगळं कसं हँडल करावं. डोकंच चालत नाही आहे माझं." कृष्णा म्हणते, "अवं डोसक्याला एवढा ताण कशापायी देताय? असं भलतंसलतं विचार मनात आणू नकासा तुम्ही. माझा तुमच्यावर की नाही देवापरीस जास्त विश्वास आहे आणि पूजा तर माझी बहीणच आहे. माझी काय बी तक्रार नाही आहे. तुम्ही जास्त विचार करू नका, निश्चिंत राहा." आता कृष्णा पुढे दुष्यंतला म्हणते, "स्मेल प्लीज. हसा हसा जरा हसा बघू." दुष्यंत हसतच म्हणतो, "अगं वेडे, ते स्माईल असतं गं, स्माईल प्लीज असं असतं ते." कृष्णा म्हणते, "पण मला काय म्हणायचं ते तुम्हासनी कळलं ना, मग झालं." दुष्यंत म्हणतो, "बरोबर आहे तुझं, स्माईल प्लीज. झोप आता चल." दुष्यंत मनातल्या मनात म्हणत असतो, "कृष्णा किती निर्मळ मनाची आहेस गं तू. अगदी या गावातल्या हवेसारखी." इतक्या दिवसांच्या सहवासात मला एक गोष्ट नक्की कळाली बघ. तू स्वतःपेक्षा नेहमी इतरांचा जास्त विचार करते. तुझा किती विश्वास आहे माझ्यावर. कृष्णा, तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. कधीच नाही." कृष्णा आणि दुष्यंत आता एकमेकांकडे बघत हसत असतात आणि ते तसेच आता झोपी जातात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा शेळीला चारा देऊन तिच्या पिल्लाला कुशीत घेऊन बसलेली असते. ती त्या पिल्लाला मायेने गोंजारत असते. दुष्यंतला हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो. तो कृष्णाला म्हणतो, "नाईस." कृष्णा म्हणते, "तुम्ही भरवता का या पिल्लाला?" दुष्यंत म्हणतो, "नाही नाही, मला नाही जमणार." कृष्णा म्हणते, "अवं न जमायला काय झालं त्यात? हे बघा, हे असं घ्यायचं, डोसक्यावर असा हात फिरवायचा आणि द्यायचं खायला." कृष्णा शेळीच्या पिल्लाला दुष्यंतची ओळख करून देताना म्हणते, "ए पिल्ला, हे दुष्यंत सरकार राहतं बरं का, म्हणजे माझं धनी ध्यानात ठेवायचं बरं का." असं म्हणून ती त्या पिल्लाला दुष्यंतकडे देते. दुष्यंत सुरुवातीला नाही नाही म्हणत असतो, पण नंतर घेतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत मोठ्याने हसत असतो. कृष्णा आता शेजारी असलेली टोपी दुष्यंतला घालते आणि म्हणते, "दुष्यंत सरकार, एकदम शेतकरी वाटताय बघा तुम्ही. म्हणजे गावातल्या मातीत शहरातला गडी रमला म्हणायचं." हे सगळं आढळराव आणि बाळजाबाई बघत असतात. आढळराव म्हणतात, "वा वा वा, हे एक बरं झालं. आता काय दुष्यंता गाव सोडून जायचं दिसत नाही. मातीत रमतोय. हीच खरी माया आहे मातीची अन ह्या सच्च्या प्रेमाची ताकद. वा, आनंदच आहे. आणि या सच्च्या नितळ ताकदवान प्रेमाला कुणाची दृष्ट नाही लागू शकत, तुझीसुद्धा." असं ते बाळजाबाईला म्हणत असतात. आता दुसऱ्या दिवशी कृष्णा देवीआईच्या मंदिरात जाऊन येते. ती आढळरावांना म्हणते, "थोरले सरकार, देवळात जाऊन आलो म्या. देवीआईला प्रार्थना केली. प्रार्थना या प्रसादात उतरली बघा, घ्या." आढळराव प्रसाद घेतात. कृष्णा म्हणते, "देवीआईला म्हणलं म्या, घरावर आलेल्या संकटाला दूर लोट म्हणून." आढळराव म्हणतात, "ते एक बरंच केलं, पण स्वतःसाठी काय मागितलं का?" कृष्णा म्हणते, "मागितलं की. देवीआईला म्हणलं म्या, दुष्यंत सरकारांना त्यांच्या कामात बरकत मिळू दे म्हणून." आढळराव हसत म्हणतात, "ते बी चांगलंच मागितलंय, पण स्वतःसाठी काय मागितलं?" कृष्णा म्हणते, "दुष्यंत सरकारांच्या सुखातच माझं सुख आहे." आढळराव आनंदी होऊन म्हणतात, "चांगलं आहे." आता बाळजाबाई तिथं येऊन कृष्णाला म्हणते, "कृष्णे, मला बी दे की प्रसाद. माझी बी इच्छा पूर्ण होईल." कृष्णा म्हणते, "कसं आहे, देवी आई चांगल्या इच्छा पूर्ण करते, विकृती नाही." इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये एक फाईल शोधत असतो. पूजा हळूच तिथे येऊन दुष्यंतला म्हणत असते, "फ्रेंड, काय शोधतोय? मी मदत करू का तुला?" दुष्यंत म्हणतो, "नाही नको, मी शोधेन, तू बस इथे." आता कृष्णा तिथे येते. दुष्यंत म्हणतो, "कृष्णा, काय यार, एक गोष्ट धड सापडत नाही माझी या घरामध्ये." कृष्णा म्हणते, "काय सापडत नाही ते तरी सांगा, लागलीच हुडकून देतो." दुष्यंत म्हणतो, "घड्याळ सापडत नाही आहे माझं." कृष्णा कपाटातून दुष्यंतचं घड्याळ शोधून देते आणि दुष्यंत लगेच तिला थँक्स म्हणतो. कृष्णा म्हणते, "टेन्शन नॉट." तिला मेन्शन नॉट असं म्हणायचं असतं. ती आता पूजाला
प्रसाद देते आणि लगेच पूजा नाटकं सुरू करते. म्हणून कृष्णा दुष्यंतला म्हणते, तुम्ही पूजाला प्रसाद भरवा. दुष्यंत म्हणतो, मी? कृष्णा म्हणते, आता माझ्या हाताने ती खायना झाली. दुष्यंत पूजाला प्रसाद भरवतो. कृष्णा दुष्यंतलाही प्रसाद देते. दुष्यंत म्हणतो, नको, आत्ताच कॉपी घेतली मी. कृष्णा म्हणते, अव, देवी याच्या प्रसादाला नाही म्हणत नाहीत, घ्या, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. एवढ्यातच दुष्यंतला फोन येतो. तो फोन मुजुमदार सरांचा असतो. ते म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स दुष्यंत, आपल्या US क्लायंटला आपलं प्रोजेक्ट खूप आवडले. दुष्यंत म्हणतो, सिरियसली, काय सांगताय काय? मुजुमदार सर म्हणतात, हो, फक्त एक गोष्ट आहे, तुम्हाला अमेरिकेला जावं लागेल. सो तुम्ही तुमच्या बॅगा भरायला घ्या. आता मात्र दुष्यंत थोडा शॉक झालेला असतो. आता त्याला एकीकडे आनंद झालेला असतो, तर दुसरीकडे हे सगळं सोडून अमेरिकेला जावं लागणार याचं दुःखही झालेलं असतं. पूजाला तर हे ऐकून ठसकाच लागतो. ती मनातल्या मनात म्हणते, दुष्यंतला आता US जावं लागेल. पूजा उठून बाहेर निघून जाते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, बघा, प्रसाद खाल्ला आणि चांगली बातमी मिळाली का नाही? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, US जावं लागणार मला. कृष्णा म्हणते, जावा की मग, त्यात काय? दुष्यंत म्हणतो, US म्हणजे अमेरिका, वेगळा देश आहे तो. आता मात्र कृष्णाला थोडं दुःख झालेलं असतं, पण ती दुष्यंतला ते दाखवून देत नाही. ती दुष्यंतला म्हणते, जावा की मग, तुमचं सोपान 7 समुद्रा पल्याड जाऊन पूर्ण होणार. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तुला खरंच आनंद झालाय का या गोष्टीचा? कृष्णा म्हणते, अव होय, आनंद होणारच की. हे बघा, मला दिलेल्या वचनापायी माझ्या पायी तुम्ही इथं थांबू नका. असं म्हणून कृष्णा बाहेर येते. बाहेर आल्यावर मात्र कृष्णाच्या डोळ्यातून आपोआपच पाणी येतं. दुष्यंत एवढ्या लांब अमेरिकेला जाणार या विचाराने कृष्णा कावरीबावरी झालेली असते. दुष्यंतलाही आतमध्ये कसं तरी वाटत असतं. तो सुद्धा रडत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कृष्णा सगळ्यांना खाली बोलावून घेते. मैनावती म्हणते, काय गे कृष्णे, कसली दौंडी पिटायलीस? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकारांना मुजुमदार सरांनी जे काम दिलं ना, ते काम पास झालंय आणि त्या निमित्तानं दुष्यंत सरकार अमेरिकेला जाणार आहेत. सगळे टाळ्या वाजवतात. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अभिनंदन बाळा, इतक्या दिसाचं सपान पूर्ण झालं. जयकांत म्हणतो, भावा, कोल्हापुरातनं थेट अमेरिकेला? वा, नाव काढलं बाबा रांगणे पाटलांचं. आता अतिप्रचंड वेगानं जातो आणि समध्या कोल्हापुरात बॅनर लावून टाकतो बघ. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही अमेरिकेला जाणार तर फॉरेनला बी चक्कर मारून या की. दुष्यंत म्हणतो, म्हणजे? कृष्णा म्हणते, म्या असं ऐकलंय फॉरेन लय झॅक आहे म्हणून. तिथले रस्ते की नाही एकदम चकाचक असतात आरशावानी. मैनावती म्हणते, अगं कृष्णे, अमेरिका म्हणजेच फॉरेन आणि फॉरेन म्हणजेच अमेरिका. वेगळं नसतंय ग, ते एकच असतंय. दुष्यंत मनातल्या मनात म्हणतो, कृष्णा, आय नो, मी US जाणार म्हणून सगळ्यांना खूप आनंद झालाय, पण मी US नाही जाणार. सोमवारच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, आढळराव कृष्णाला म्हणत असतात, सुनबाई, दुष्यंत निघाला अमेरिकेला जाण्यासाठी. खरंच तुम्हाला आनंद झालाय का? कृष्णा म्हणते, हो, लय आनंद झालाय बघा. दुष्यंत कोणाला तरी फोनवर बोलत असतो आणि तो म्हणत असतो, मी कृष्णाला कमिटमेंट दिली की तिला सोडून कधीच जाणार नाही म्हणून. ती फक्त वाईफ नाही माझी, तर माझ्या घरची लक्ष्मी आहे. आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की दुष्यंत खरंच अमेरिकेला जातोय की गावातच राहतोय.